चला, आज नवीन असं काही नाही आहे स्पेशल, पण ज्यावेळेस आपण तब्येत ठीक नसली किंवा तोंडाला चव नसेल तर हा पदार्थ नेहमीच करून खातो. शक्यतो आमच्या इथे तर आवडतोच, आवर्जून केला जातो. ज्यावेळेस आजारी वगैरे असले किंवा तोंडाला चव नसेल तर आम्ही नेहमी हा करतो. त्याचं नाव आहे शेंगुळे आणि हा कोणाकोणाला आवडतो हा नक्की कमेंट करून मला सांगा. तर काल वरच्या जे काकू आहेत आमच्या इथे राहतात, त्यांनी माझ्यासाठी शेंगोळे दिले होते आणि ते उन्नतीने आणि मोनू म्हणजे आवडीने एवढं खात नाहीत, पण त्यांनी दिल्यामुळे त्यांना टेस्ट करायचे होते तर त्यांनी खाल्ले, तर त्यांना फार आवडले. तर मोनूसुद्धा म्हणे की मम्मा आपल्यालासुद्धा शेंगोळे कर. पण त्या दिवशी रात्री माझ्याकडे कोथिंबीर वगैरे नव्हतं आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे लसूण वगैरे सगळं सामान असलं तर हे फार चविष्ट लागतं. तर म्हटलं बरं ठीक आहे, जाऊ दे, उद्याच्याला करते. तर दुसऱ्या दिवशी मी मस्त तिच्यासाठी शेंगोळे करायला घेतले. तर इथे माझी दोघी पण, ओनू आणि मोनू दोघी पण हेल्प करतात शेंगोळे करण्यासाठी. हे बघा, कारण की दोघीची इच्छा होती खाण्याची. कारण आपण घरी किती छान केलं तरी पण लेकरांना शक्यतो बाहेरचंच आवडतं. तर हे बघा, मोनूसुद्धा छान शेंगोळे करत होती आणि उन्नतीसुद्धा. तर एकदम मस्त असे शेंगोळे झाले होते, छान टेस्टी झाले होते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी फक्त शेंगोळेच केले होते, कारण की 4-5 सकाळच्या पोळ्या पण शिल्लक होत्या आणि एकादशी असल्यामुळे आईला पण उपवास होता, त्यामुळे आमच्यासाठी फक्त मी शेंगोळे केले होते. हे बघा, शेंगोळे एकदम मस्त झाले आणि टेस्टी झाले होते. तर चला, सगळेजण या शेंगोळे खायला.